आणि मग मानस पूजा करा. आणि मग पुढची साधना करा. आत्मदेव खुश झाला पाहिजे. तुम्ही व्रत नियमन करावे. शक्ती जागृत कर्मयोग व बुद्धियोगाला अवयाप्रमाणे वागणूक कुपत्य आहे. आत्मयज्ञाला सोडून तुम्ही नाना व्रते अनेक प्रकारचे नियम काही एक करू नका. समजा तुम्ही काही देहशुद्धीचे प्रयोग करताय तर मध्येच एखादं आलं, नाही खावं लागतं शिरा, हे कुपत्य आहे. उपवास सोडलाच पाहिजे, पुरणपोळी खाल्लीच पाहिजे, कुपत्य आहे. अशी व्रत करू नका ज्याच्यामुळे आत्मा दूर जाईल. आता संपल्या त्या शिड्या. आता चौथीचे अभ्यास सोडा, पाचवीचे अभ्यास सोडा, सातवीचे अभ्यास सोडा. ते स्टेपिंग स्टोन होते ज्याच्या पायऱ्यावरून तुम्ही मेडिकलपर्यंत आलात. आता फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यासात तुम्ही लक्ष घाला. नाही हो, कसं सोडू सातवीच्या पुस्तकाला? ह्या सातवीच्या पुस्तकानं मला मेरिट आणलं होतं. अरे सोडा. आणि हेच अर्थ लोकांना नाही कळाले. आपण सगळंच धरतो, तेही धरतो, हेही धरतो, तेही धरतो. समजा आपण साधना करायलो, हा देव नसेल आणि समजा समोर मंदिरातला देव देव असेल तर बसा तिथेच. आली शंका, संपला. तुम्ही व्रत नियमन करावे. आता कुठलेही व्रत करू नका. एकादशी देखील नाही. बापासाहेब एकादशी कधीच करत नव्हते. तुम्ही व्रत नियमन करावे. शरीरातेन पिडावे. आत्मधर्माची लाट उसळलेली आहे. सविकल्प समाधी झालेली आहे. साधना तुम्हाला मिळालेली आहे. साधनेचा भाग मिळालेला आहे. आणि तुम्ही शरीराला पीडा द्यायला लागलेत. नाही, आमच्या धर्मामध्ये 30 दिवस उपवासाचं मी सुपारी घेतली. आमचे जैन बांधव बोलू शकतात. महाराजापुढे मी एक शपवारी घेतली. कशी? 40 दिवस उपवासाची. कोणी सांगितलं तुम्हाला आगो उपद्याप? शरीरातेन पिडावे. ज्या ज्या वेळे जी जी पद्धत सांगितली असेल तीच अनुसरली पाहिजे. इतर पद्धती कुचकामी येत नंतर. विनाकारण शरीराला घोळसू नका, पीडा देऊ नका. आताचे संत महात्मे आताचे शरीराला जे पीडा देतात ना, भगवान गोपाल कृष्ण आणि भगवान ब्रह्मदेव दोन्ही विरुद्ध आहेत. अरे आत्मा दुखावतो अशा शरीराला पीडा देऊ नका. म्हणून आपल्याला हळूवार जातोय. आपण भूक लागते आणि बळजबरी खात नाहीत. शरीर पीडा आहे. आपण हळूवार चाललोय, हळूवार जायचंय. म्हणून आता देखील धर्मात बदल करावे लागतील. तुम्ही ज्या ज्या स्टेजला आहात. म्हणून आपल्याकडे किती स्टेजेस आहेत. उपवासाचं जरी म्हटलं तरी चर्वंतर्पण आहार तरे सेविजे परिमितुलेणी मापे मविजे. मोजक्या मापाचा आहार म्हणजे 70 ते 80 वेळेत चावणं, पहिली शिडी. नंतर काय म्हटलंय? इंद्रियेन कोंडी आहारातेन तोडी. एकदम आहार तोडू नका. भूक लागते बळजबरी खात नाही. मेलो तो मेलो पण खाणार नाही. म्हणून काही काही बांधव उपवास करताना सलाईन लावतात. अरे नाटक कशा करता चाललंय बाबा? ही आत्मपीडा आहे. 25-30 दिवस शरीराला प्रचंड यातना आणि पीडा देऊन ज्यावेळेस फेरी काढतात की 40 दिवसाचा उपवास केला, पाप घडलं की पुण्य घडलं मला काहीच समजत नाही. बदलल्या पाहिजे पद्धती. शरीरातेन पीडा, बळजबरी पीडा देऊ नका. अरे काही काही योगी उन्हामध्ये असे बसतात.
पीडा देतात, अनावश्यक आहे. उष्ण पांघुरावे म्हणजे बळजबरी नाही, योगाग्नी तेवढा निर्माण करा की ते ऊन सहन झालं पाहिजे. ऊन सहन करायसाठी तुम्हाला पीडा नाही द्यायची, योगाग्नी निर्माण करायचा की ते सहन झालं पाहिजे. सहन होत नसेल आणि तुम्ही बळजबरीत चाललायत जैन साधूसारखं, आत्मपीडा आहे. आणि तुम्हाला संत होत नाही आणि तुम्ही पीडा देतायत, हे आत्मपीडन झालं, पाप झालं. हे ब्रह्मदेवानी सांगितलं, अशा शरीराला पीडा देऊ नका, यातना देऊ नका, हे बंद करा. आपले काही काही साधक रोज उपवास असतो, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मी म्हणलं एखादा वार तरी सोडा, नाही. म्हणून आपल्याकडे पद्धती काय, भूक लागेल तर खा, नाही लागली तर दुसरा अर्थ खाऊ नका. ब्रह्मदेवाने स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली, शरीरातेन पीडावे, बळजबरी नका करू. हा, नाही भूक लागली खाऊ नका. काही लोक रडतात, 2 दिवस झालं भूकच लागणं, आमचं कसं होईल. म्हणलं 5 लोक आहेत का आजूबाजूला न्यायला तुम्हाला? उगीच भीतात. शरीरातेन पीडावे, शरीराला पीडा देऊ नका. दुरी केही न वचावे, तीर्थासी गा. गोडे, दुरी केही न वचावे, तीर्थासी गा. दूरच्या तीर्थाला जाऊ नका. ब्रह्मदेव सांगतायत, नाही तर म्हणतात सोमानी साहेब बोलले बरं का मला. कारण काय, अरे ज्या तीर्थ यात्रेमुळे, ज्या उपवास तापवासाच्या पद्धतीमुळे तुम्हाला स्वधर्माची लाट मिळाली, स्वधर्माचा अनुभव येऊ लागला, आता ती साधनं फेकून द्या. विमानतळावर जायचं. कशा कशातून गेलो आम्ही? इथून हैदराबादहून आम्ही तिरुपतीला विमानातून उड्डाण केलं. कोणकोणत्या याच्याने गेलो? इथून ॲटोमध्ये स्टेशनवर, नंतर रेल्वेतून हैदराबादला, जीपमधून घरी, दुसऱ्या जीपमधून रेल्वे स्टेशन आपले विमानतळावर. विमानतळात गेल्यानंतर आम्ही म्हणणार 4 साधनांनी आलोत, म्हणून आमचा हा ॲटो कमीत कमी विमानात घालू द्या. आणि आमचा ॲटो विमानात घालायचा आणि त्याच्यामध्ये आम्ही बसणार. चालेल? म्हणजे लक्षात घ्या, हे चालत नाही तर ज्या तीर्थस्थानावरून तुम्हाला आधीचे प्रयोग होते, हे बालाभ्यासाचे धडे होते, आता पुन्हा त्या तीर्थांच्या चक्रा तुम्ही मारत असाल साधना न करता. म्हणून आता तीर्थयात्रेंना जाऊ नका. कारण अगोदर 3-3 महिने, 4-4 महिने, 6-6 महिने तीर्थयात्रेला जायचे. आता काय गपकन जातात, येतात. सुकर झालाय. पुन्हा पुन्हा तीर्थयात्रेला चालले. आता जाऊ नका.